ही बातमी शिवसेनेच्या कोटातून आहे। आगामी निवडणुकीच्या तोंडावर बंड करून गेलेले आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत गेलेले 12 आमदार ठाकरेंकडे परततील असा दावा वकील असीम सरोदे यांनी केलाय। सरोदेंनी थेट या 12 आमदारांची यादीच वाचून दाखवली आहे। या आमदारांना शिंदेंसोबत आपलं भविष्य नसल्याचं कळलंय आणि ते पुन्हा ठाकरेंकडे परतणार असा दावा त्यांनी केलेला आहे। असीम सरोदे यांनी ज्या 12 आमदारांची नावं घेतली त्यातले 2 आमदार सध्या उद्धव ठाकरेंसोबतच आहेत। छत्रपती संभाजीनगर मधले कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। आणि असीम सरोदे यांनी हा दावा केल्यामुळे खळबळ उडालेली आहे। 12 आमदार ठाकरेंकडे परत येतील असा सरोदेंचा दावा आहे। मात्र नजीकच्या काळात खरंच असं काही घडतं का? लोकसभेच्या जागा वाटपावरून जर नाराजी नाट्य झालं तर कदाचित अशी परिस्थिती घडेल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान असीम सरोदे यांनी कोणत्या आमदारांची नावं घेतलेली आहेत आपण बघूया। निवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही। उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही। जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही, शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही, तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही। दरम्यान असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही बघूया। असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन उदयास आलेला आहे। अनेक मागच्या काळामध्ये अनेक पोपट असे आले होते, त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असीम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उबाठा गटाला भेटलेला आहे। मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे। बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे। मुंगेर लाल के हसीम सपने हैं, कुछ दिन और आएंगे। खरं तर अजूनही ते लोक उद्धव ठाकरेकडील जे त्यांच्या पक्षाचे आता लोक जे आहेत ते अजूनही स्वप्नातच आहे, अजूनही झोपेतच आहे। त्यांना झोपेत स्वप्न दिसतात आहे आणि दिवसांनी स्वप्न दिसतात आहे। त्यामुळं कोणी वापस जाणार नाही आहे। एकनाथजी उत्कृष्टपणे सरकार चालवतो आहे आणि त्यामुळं एवढ्या चांगला सरकारमधला कुठलाही आमदार हा वापस जाण्याची शक्यताच नाही आहे।